100% जॉब गॅरंटी अशा जाहिराती तुम्ही वर्तमानपत्रात, यूट्यूब, व्हॉट्सॲप याच्यावर बघून कदाचित कधी रिस्पॉन्ड पण केला असेल. यात खरंच 100% विद्यार्थ्यांना 100% जॉब मिळतो का नाही हा संशोधन करण्याचाच विषय आहे. अशीच एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यात फ्रॉड आहे का नाही हे तुम्हीच ठरवा. तुमच्या आसपास अशी किती मुलं आहेत की अशा कोर्सेसना ऍडमिशन घेतली आणि त्यांना जॉब मिळाला. ही गोष्ट आहे राघव देशपांडेची. राघव देशपांडेंनी अशीच एक जाहिरात बघितली आणि तिकडे ऍडमिशन घेतली. याचं मुख्य कारण असं होतं की राघवचे आईवडील हवालदिल झाले होते, कारण राघवला 10वीला 85% पडले होते. त्याच्या हुशारी आणि त्याच्या भविष्यावरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशात ही जाहिरात जेव्हा बघितली की 1 वर्षाचा डेटा अनालिटिक्स, ॲनिमेशन, फायरवॉल डिझायनिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशातला कोर्स केला तर तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याचा किमान जॉब मिळेल आणि परदेशात सुद्धा जॉब मिळण्याची संधी आहे. अशी ऑफर कुणाला नकोय. कोर्सची फी 2.5 लाख रुपये होती आणि ते पण समजण्यासारखं होतं, कारण त्याच्यामुळे तुम्हाला 1 लाखाचा जॉब मिळणार होता. राघवच्या आई वडिलांनी त्यांना जमेल तेवढी चौकशी केली, म्हणजे ते इन्स्टिट्यूटमध्ये गेले. तिथे 1-2 इम्प्रेसिव्ह यंग मुलं मुली हा सगळा कोर्सची माहिती देत होती. कोणकोणत्या कंपन्यांकडे आम्ही प्लेसमेंट करणार आहोत त्याची यादी होती, त्यांच्याशी आमचा कसा टायअप आहे वगैरे वगैरे. आणि त्या कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये हे आम्ही जे शिकवणार आहोत तेच कसं मागितलेलं आहे हे पण दाखवलं. राघवच्या आईवडिलांची खात्री पटली. त्यांनी 2.5 लाखाचं कर्ज काढलं. राघवला तिथे ऍडमिशन दिली. राघवने ही जबाबदारी लक्षात ठेवून 1 वर्ष खरंच खूप अभ्यास केला. वर्षाच्या शेवटी कॅम्पसला 10-12 कंपन्या आल्या. सगळेजण खूप खुश होते. पण 15 दिवसात त्यांचा हा आनंदाचा पारा पार जमिनीवर आला आणि त्याचं उदासीनतेत परिवर्तन झालं. कारण त्यांच्यापैकी एकही मुलगा सिलेक्ट झाला नव्हता. राघव बरोबर वेगवेगळ्या कोर्सेसची मिळून जवळजवळ 250 मुलं होती. 250 मुलांमधल्या एकालाही जॉब मिळाला नाही. बहुतेक मुलं इतर कंपन्यांमध्ये जॉब शोधत राहिली. त्यापैकी काही लोकांना, जसा या राघवला एक 12,000चा जॉब दुसऱ्या एका कंपनीमध्ये एक ॲनिमेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून मिळाला. पण 1 लाख आणि 12,000 याची काही तुलना होती. शिवाय ती काही फार भारी कंपनी नव्हती. राघवच्या इन्स्टिट्यूटनी कधीही जबाबदारी झटकली नाही. ते म्हणायचे, आता नाही तू सिलेक्ट झालास तर पुढच्या इंटरव्ह्यूला होशील. आम्ही एका पाठोपाठ एक इंटरव्ह्यू अरेंज करतोच आहे. एक 6 महिने तू टचमध्ये राहा. आमची जबाबदारी आहे, आम्ही तुला जॉब मिळवून देऊ. त्याप्रमाणे राघव टचमध्ये राहिला, इंटरव्ह्यू देत राहिला. नंतर सुद्धा जवळजवळ 6-7 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिले, पण तो सिलेक्ट झाला नाही. अशात एकदा मिस्टर निलेश पाटील देशपांडेंच्या घरी गेले. निलेश पाटील हे सरकारी शिक्षण खात्यातनं एक सिनियर अधिकारी म्हणून रिटायर झाले होते. घरात उदासीनता बघून त्यांनी विचारलं काय झालं. तेव्हा ही सगळी स्टोरी समोर आली. पाटील साहेब म्हणले, हे बघा तुम्ही माझे मित्र आहात, मी जरा याची चौकशी करतो. त्याप्रमाणे ते इन्स्टिट्यूटमध्ये गेले. इन्स्टिट्यूटमध्ये नेहमीप्रमाणे त्यांना तो सगळा सेल्स पिच मिळाला, सगळे गॅरंटीचे पेपर्स मिळाले, कंपन्यांची यादी. तिथलं वातावरण इतकं आशादायी होतं की पाटील साहेब स्वतःच इम्प्रेस झाले. मग ते राघवच्या काही मित्रांना भेटले. त्या सगळ्या मित्रांनी साधारण एकच स्टोरी सांगितली. ते म्हणले, सर आम्हाला वर्षभर या गोष्टी शिकवल्या, ही गोष्ट खरी आहे, पण त्या विषयातले असे प्रश्न विचारले गेले की त्याची आम्ही उत्तरं देऊ शकलो नाही. काही ठिकाणी आम्ही उत्तरं बरोबर दिली, पण त्यांनी सांगितलं तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे. काही ठिकाणी ते म्हणले तुमचा अनुभव कमी आहे. त्यामुळे 1 लाखाच्या जागी असं नाहीये की त्यांनी जॉब नाही दिला, पण 10,000 12,000चे जॉब ऑफर केले. ज्या या आशादायी मुलांनी ते जॉब नाकारले, नंतर जेव्हा ते या इन्स्टिट्यूटकडे गेले, ज्या कंपन्यांकडे गेले, तर तेव्हा त्यांनी यांना रिक्रूट करण्यात फार काही उत्साह दाखवला नाही. पाटील साहेबांनी या सगळ्या कंपन्यांची यादी घेतली. ते त्यांच्याकडे गेले, पण तिथले बोर्ड बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं या त्या कंपन्या नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बँक ऑफ अमेरिका, ॲक्सेंचर, सिटी बँक या त्या कंपन्या नव्हत्या. काही कामांसाठी अपॉइंट केलेले वेंडर होते, जे कुठल्या तरी इमारतीच्या तळमजल्याला नाहीतर कुठेतरी मागच्या बाजूला ऑफिसेस घेऊन 15, 20, 25 लोक तिथे काम करत होते.
ते जरी सिटी बँकेसाठी काम करत असले, बँक ऑफ अमेरिकेसाठी काम करत असले, तरी ते सिटी बँक किंवा बँक ऑफ अमेरिका नव्हते. त्या लोकांनी तर जबाबदारी पूर्ण झटकली. ते म्हणले ही मुलं एकदम रॉ आहेत, चांगली मुलं असती तर आम्ही घेतली असती, आम्हाला तर गरज आहे. मग पाटील साहेब घरी आले. त्यांचे एक मित्र होते जे IT कंपनीमध्ये सिनियर पोझिशनला काम करत होते. त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी सांगितलं की हा असा प्रकार आहे, माझ्या एका मित्राच्या मुलांनी 2.5 लाखाचं कर्ज घेऊन हा कोर्स केला पण त्याला जॉब मिळाला नाही, ह्याची काय सत्यता आहे? आता या सिनियर गृहस्थांनी जे सांगितलं ते खरंच धक्कादायक होतं. ते असं होतं, या इन्स्टिट्यूट्स हे हेरतात की मुलांना सध्या कशाची गरज आहे. सगळ्यांना 1 लाखाच्या जॉबची आणि परदेशात जाण्याची हाव असते आणि ही हाव ते लक्षात घेतात आणि अशा जाहिराती पेरतात की ज्याच्यामुळे जो मुलगा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जात नाही अशीच मुलं या जाहिरातींना बळी पडतात. अशा कंपन्यांची ते नावं देतात की ज्या नॉर्मली वर्तमानपत्रामध्ये जॉबसाठी जाहिराती करत असतात आणि त्यात ते स्किल सेट लिहिलेले असतात. पण आता मी सॉफ्टवेअरमध्ये, त्या गृहस्थांनी असं सांगितलं, मी सॉफ्टवेअरमध्ये इतकं वर्ष घातले, तुम्हाला एक सांगतो. एक नवशिका माणूस एखाद्या प्रोजेक्टवर 200 ओळींचा जो सॉफ्टवेअर लिहिल, कारण आमच्याकडे ते सॉफ्टवेअर किती ओळींमध्ये लिहिलंय याला खूप महत्व असतं. तो एखादा सीझन्ड माणूस 4 ओळींमध्ये लिहिल, त्या माणसाला 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख सुद्धा पगार मिळू शकेल. पण 200 ओळीत लिहिणाऱ्या माणसाला आम्ही इंटर्न म्हणून सुद्धा घेत नाही. त्यांनी छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये नोकरी करावी, 5, 7, 8, 10 वर्ष नीट घासावं, शिकावं, मग त्याला आमच्याकडे जॉब मिळतो. ही जी गॅप आहे त्या गॅपचा या इन्स्टिट्यूट फायदा घेतात. मच्युअर्ड माणसाला मोठा पगाराची जॉब आहे, पण नवशिक्याला नाहीये. पण ते नवशिक्यांना हे स्वप्न विकतात आणि ते तुम्हाला फी भरायला लावतात. शिवाय यात असं असतं की ज्या MNC किंवा ज्या मोठ्या टॉप ऑफ द लाईन IT कंपन्यांची नावं यांनी जाहिरातीत सांगितलेली असतात त्या कधीच या जॉब इंटरव्ह्यूजना येत नाही. जे येतात ते छोटे वेंडर्स असतात. ते याच्यासाठीच आलेले असतात की या सगळ्या मुलांना रिजेक्ट करायचंय. मुलं पण तयार नसतात आणि वेंडर्सनाही यांची गरज नसते. असा हा दुहेरी खेळ आहे ज्याचा या इन्स्टिट्यूट फायदा घेतात आणि वर्षानुवर्ष हा 100% जॉब गॅरंटीचा खेळ खेळला जातो.